नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभहाऊसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील जत्रा हॉटेल जवळ 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता 3च युनिट होते याच्यामध्ये, त्याच्यापैकी फक्त आता एकच युनिट शिल्लक आहे मिडलचं, ते आपण आज बघणार आहोत। आजूबाजूचा एरिया देखील पूर्ण डेव्हलप झालेला आहे, तुम्ही तो पण देखील बघू शकता। तर चला आपण आता हा मिडलचा रो हाऊस एक्सप्लोर करूया। पुढे आल्यानंतर तुम्हाला पार्किंग बघायला मिळते, जिथे तुमची कार आरामात पार्क होईल। इथे तुम्हाला अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, त्यासोबतच इथे एक्स्ट्रा पॉइंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत। सुंदर अशा टेक्स्चर मध्ये आपल्याला डोरपुरी टाइल्स इथे बसून दिलेले आहेत। विंडोला बाहेरून सेफ्टी ग्रिलिंग देखील आपल्याला इथे बघायला मिळते। त्यानंतर जी आपली मेन एंट्रन्स जी आहे तिची जी फेसिंग आहे ती ईस्ट फेसिंगची एंट्रन्स आपल्याला बघायला मिळते। त्यासोबतच मेन एंट्रन्स जी आहे ती पूर्ण आपल्याला वुडन फ्रेमिंग मध्ये आपल्याला दिलेली आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो प्रशस्त असा हॉलची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील दिलेली आहे, जी की स्लायडिंगची विंडो आहे आणि त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे बसवून दिलेली आहे। सुंदर अशा डिझाइन मध्ये आपल्याला POP देखील बघायला मिळते। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचा टीव्ही युनिट देखील अरेंज करू शकतात। समोर तुमचा सोफा अरेंज होऊन देखील तुम्हाला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी हॉलमध्ये मिळणार आहे। इथे तुम्हाला इन्व्हर्टरचा पॉइंट देखील काढून दिलेला आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला मिळतं, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बसवून दिलेलं आहे। गिझरचे देखील पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। शॉवर आणि मिक्सर देखील इथे बसवून दिलेले आहेत। तुम्ही टाइल्स बघू शकतात, 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। पुढे आल्यानंतर इथे आपल्याला वॉशिंग एरिया देखील दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन देखील अरेंज करू शकतात। पूर्ण तुम्हाला इथे सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्ण इथे मिळणार आहे। इथे तुम्हाला वॉश बेसिंग देखील दिलेला आहे। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचे कपडे किंवा भांडे वगैरे धुवू शकतात। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला L शेप किचन। इथे आलं तुमचं सिंक, खाली तुम्हाला देखील किचन ट्रॉली करण्यासाठी देखील खूप चांगला स्पेस इथे दिलेला आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन मिक्सर याच्यासाठी देखील करू शकतात किंवा वॉटर प्युरिफायर देखील तुम्ही बसवू शकतात। हा स्पेस तुम्हाला जर कव्हर करायचा असेल तर तुम्ही कव्हर देखील करू शकतात, जर ओपन ठेवायचं असेल तर ओपन देखील छान वाटणार आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला रॅक देखील करून दिलेली आहे, त्याच्या शेजारी तुम्ही इथे तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात। वरती तुम्हाला लॉक देखील दिलेला आहे। आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच एक बेडरूम देखील दिलेला आहे, जो की सिनियर सिटीजन साठी अतिशय युजफुल असा ठरणार आहे। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता। तिथे तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला एरिया किंवा स्पेस वापरण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला इथे व्हेंटिलेशन साठी मोठी विंडो बघायला मिळते, तिची साईज तुम्ही बघू शकता। खूप चांगल्या साईज मध्ये ही विंडो दिलेली आहे, जी की स्लायडिंगची आहे। त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील आपल्याला करून दिलेली आहे। आणि बेडरूम मधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला देखील अजून एक डोअर दिलेला आहे। या डोअर मधून बाहेर आल्यानंतर आपल्याला वॉशिंग एरिया बघायला मिळतो, ज्याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। तिथे तुम्हाला टाइल्स पूर्ण बसून दिलेले आहेत, नळाचे कनेक्शन देखील इथे काढून दिलेले आहेत। तर चला आपण आता वरचे बेडरूम्स देखील बघून घेऊया। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रोजेक्टची प्राइस, स्क्वेअर फीट सर्व काही डिटेल्स सांगणार आहे। तर चला आपण आता वरचे बेडरूम्स देखील बघून घेऊया। आपण आता वरती आलेलो आहोत। आपण ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम बघितला, वरती आपल्याला 2 बेडरूम दिलेले आहेत। दोन्ही बेडरूमला अटॅच आपल्याला गॅलरी देखील बघायला मिळते। आणि हा आहे आपला कॉमन वॉशरूम, ज्याची साईज तुम्ही बघू शकतात। खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला कॉमन वॉशरूम दिलेला आहे, जिथे तुम्हाला कमोड सिस्टीम बघायला मिळते। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच मिक्सर, शॉवर सर्व काही अटॅच करून दिलेलं आहे। आणि वॉशरूमच्या बाहेर आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग देखील बघायला मिळतं। इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे कव्हर पण करू शकता, जर ओपन ठेवलं तर बेटरच आहे, कारण की इथून तुम्हाला सूर्यप्रकाश देखील मिळणार आहे। वरतून पूर्ण पॅक केलेला आहे। आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे। याला अटॅच बाथरूम देखील आपल्याला बघायला मिळतं। या बाथरूम मध्ये आपल्याला कमोड सिस्टीम बसवून दिलेले आहे। सर्व आवश्यक प्लंबिंग फिटिंग देखील इथे बसवून दिलेले आहेत। सुंदर अशा टाइल्स देखील इथे 2x4च्या आपल्याला
बसवून दिलेले आहेत. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम. याची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील आपल्याला बघायला मिळते, जी की स्लायडिंगची आहे. ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील आपल्याला इथे करून दिलेली आहे. त्यासोबतच या बेडरूमला लॉफ्ट देखील आपल्याला दिलेला आहे. आपला किंग साइज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे तुम्हाला वापरण्यासाठी मिळणार आहे. आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील दिलेली आहे. ही आहे बाल्कनी. बाल्कनीची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला बाल्कनी दिलेली आहे. त्यासोबतच खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या टाइल्स देखील बघायला मिळतात. तर असा होता आपला हा सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम होता. त्याला अटॅच बाल्कनी देखील आपण बघितली. तर आता आपण थर्ड बेडरूम बघणार आहोत, तर तो देखील बघून घेऊया. हा आहे आपला थर्ड बेडरूम. याची साईज तुम्ही बघू शकतात, ही सुद्धा खूप चांगली साईज आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच या बेडरूमला देखील आपल्याला लॉफ्ट इथे दिलेला आहे. आपला बेड अरेंज करून देखील इथे तुम्ही तुमचं कबर्ड अरेंज करू शकतात, तरी सुद्धा वापरण्यासाठी खूप चांगला स्पेस इथे बघायला मिळतो. या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील दिलेली आहे. वरचे दोन्ही बेडरूमला आपल्याला बाल्कनी बघायला मिळते. बाल्कनीमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे फ्रेंच डोअर दिलेले आहेत. त्याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे आणि हेवी क्वालिटीचे हे फ्रेंच डोअर आपल्याला इथे बसून दिलेले आहेत. ही बाल्कनी आपली फ्रंट साईडची आहे. याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये ही बाल्कनी आहे. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात. आपल्याला सेफ्टीसाठी SS च्या रिलिंग्स आणि तसेच टफन ग्लास देखील इथे बसून दिलेले आहे. तर चला आपण आता वरती टेरेसवरती जाऊया. आपण आता आलेलो आहोत आपल्या टेरेसवरती. टेरेसवरचा व्ह्यू देखील आपण बघून घेऊया. आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. टेरेसवरतून पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. चला आता आपण बॅक साइड देखील बघून घेऊ. इथे तुम्हाला वरती पाण्याच्या टाकीपर्यंत जाण्यासाठी एक जिना देखील बसवून दिलेला आहे. सुंदर असं टेरेस आपल्याला बघायला मिळतं, चांगल्या साईज मध्ये. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता, पाठीमागचा एरिया आपल्याला इथून कोणाक नगरची पाण्याची टाकी जी आहे ती स्पष्ट दिसते. असा होता आपला हा 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट. चला आपण आता प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया. आपल्या या प्रोजेक्ट पासून डेली लाईफ मध्ये लागणाऱ्या गोष्टी, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही अगदी जवळ आहे. आपल्या या प्रोजेक्ट पासून डी-मार्ट फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. जत्रा हॉटेल ते देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. अपोलो हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लोकमान्य हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मेडिकल कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच उज्ज्वल नॉलेज सिटी म्हणजेच मेट कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अशा सगळ्या काही गोष्टी आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे. आपण जो आता हा 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला, ज्याच्यामध्ये 3 युनिट होते, त्यापैकी फक्त आता एकच युनिट शिल्लक आहे. तो देखील लवकरात लवकर सोल्ड आउट होणार आहे. लवकरात लवकर ह्या संधीचा फायदा घ्या, कारण की 1 एप्रिल पासून रेडी रेकनर रेट जे आहेत ते देखील वाढणार आहे. आपण जो आता हा बघितला, हा 1427 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 55 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.